कॉलेजच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये त्या दोघांची भेट होते. डान्स कॉम्पिटिशन सुरू होते तेव्हा दोघांचे डान्स कॉम्पिटिशन लागले होते. दोघांपैकी नक्की कोण जिंकणार सगळ्या कॉलेजमधल्या मुलामुलींना उत्सुकता लागली होती. त्या दिवशी त्या दोघांची खूप भांडणं होतात. जेव्हा जेव्हा ते कॉलेजमध्ये भेटायचे त्यावेळेस त्या दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची. दोघे पण नेहमी सायकलवरून यायचे. पावसाचे दिवस चालू असतात. एक दिवस त्याची सायकल स्लिप होते आणि तो पडतो. त्याच्या हातापायाला खूप लागतं. त्याच्याकडे पाण्याची बाटलीसुद्धा नसते. पाठीमागून ती सायकल घेऊन येत असते त्यावेळेस तिला तो वाठ्यामध्ये पडलेला दिसतो. ती त्याच्याजवळ जाते आणि बोलते की फिटली का हौस सायकल चालवण्याची, हे घे पाणी आणि लवकर चल, कॉलेज सुरू होईल. तो तिच्याकडे रागारागाने बघतच पाण्याची बाटली घेतो आणि पाणी पितो. गडबड घाईत तो पाण्याची बाटली तिला द्यायलाच विसरतो आणि तिची बाटली त्याच्याकडेच राहते. क्लासमध्ये गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की तिची बाटली आपल्याकडेच राहिली आहे. कॉलेज सुटल्यानंतर तो तिला बाटली देण्यासाठी जातो आणि बाटली देताना तिला थँक्यू बरोबर सॉरीसुद्धा बोलतो. तेव्हा ती इट्स ओके बोलते आणि बाटली घेते आणि त्याला बोलते की प्रत्येक गोष्टीत एवढी ईर्ष्या करणं बरं नाही. त्यानंतर दररोज कॉलेजला येताना ते दोघे पण सोबतच सायकलवरून येऊ लागले. हळूहळू दोघांमध्ये मैत्री खूप छान तयार होते. आता दोघांमध्ये फार काही भांडणं होत नव्हती कारण त्या दोघांच्यामध्ये खूप चांगली मैत्री आणि एकमेकांना खूप समजावून घेत होते. हळूहळू दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. कॉलेज संपल्यानंतर दोघेसुद्धा आईवडिलांची परमिशन घेऊन लग्न करतात. पहिली काही वर्ष दोघांचा संसार खूप आनंदात चालतो. जसजशा जबाबदाऱ्या वाढतात तसंच दोघांमध्ये पुन्हा एकदा परत भांडणं होऊ लागतात. बऱ्याच वेळा दोघे पण एकमेकांना रुसून बसायचे. एक दिवस दोघांमध्ये खूप कडाक्याची भांडणं होतात. तो तिच्याशी न बोलताच रागाने ऑफिसला निघून जातो. ती घराची साफसफाई करत असते तेव्हा तिला कॉलेजमधल्या काही गोष्टी मिळतात. कॉलेजमध्ये असताना तिने त्याच्यावर लिहिलेल्या भरपूर कविता तिला मिळतात. एकमेकांना दिलेले लव्ह लेटर्ससुद्धा तिला मिळतात. पुन्हा एकदा तिला कॉलेजचे दिवस आठवतात आणि ती पेन घेऊन परत एकदा त्याच्यासाठी कविता लिहायला बसते. कॉलेजच्या वहीच्या मागच्या पानावर सापडला एक अनमोल खजिना. पहिल्या प्रेमाची पहिली हुरहुर शोधते मी पुन्हा. लहानपणापासून मुलींच्या शाळेत शिकले त्यामुळे मुलांशी कसं बोलायचं माहीतच नव्हतं. तू कॉलेजच्या नाट्य शिबिरामध्ये आलास आणि गोड गोड बोलून गेलास आणि करून गेलास रे वेडं पिसं. तू त्या दिवशी घातलेल्या फिकट ड्रेसचा रंग अजूनही गडद आठवतो मला. तुझ्यासाठी कविता केली होती ती तुला ऐकवावी म्हणून लावला तुझ्या घरी फोन. पण फोन उचलला तुझ्या बाबांनी. हॅलो म्हटल्यावर माझी बोबडीच वळाली. तुझ्यासोबत सिनेमा पाहावा म्हणून मित्राकडे केली 200 रुपयाची उधारी. आत्तापर्यंत भरपूर पैसे कमवले पण ती 200 रुपयाची उधारी द्यायला झालीच नाही. आठवतं सिनेमा पाहताना करंगळीचा करंगळीला झालेला अलगद स्पर्श. तसा सिनेमा परत पाहिलाच नाही आहे. कितीतरी वर्ष झाली. पाऊस आणि आपली सायकल खूप फिरलो. मन स्वस्त चिंब भिजलं. पण मनातल्या भावना व्यक्त करायला खूप झाला विलंब. आपल्या शहराच्या गुलाबी गुलाबी थंडीत आपण भेटायचं चोरून एकांतात. ऐकलेली सोनूजींची दर्दभरी गाणी, नुसत्या आठवणीने आलेली डोळ्यात पाणी. कॉईन बॉक्सवरून बोलताना तासन तास घालवलेली ती ढीगभर नाणी. तुझ्या माझ्या प्रेमाची सगळ्यांसारखीच पण वेगळी प्रेम कहाणी. शोधते तोच रंग पुन्हा पहिल्या प्रेमाची पहिली हुरहुर. कळलंच नाही यार कधी बिघडलं सगळं. तू संसारात रमलास रे आणि मग हरवलं प्रेमाचं गुलाबी वारं.
प्रेमाने गोड गोड बोलणाऱ्या ओठांवर आलं जबाबदाऱ्यांचं बोलणं. चल ना जाऊया सगळं विसरून, आपल्यातलं नवरा बायकोचं नातं जाऊया ना विसरून. पुन्हा एकदा मुक्त चांदण्यांसारखं आभाळभर जाऊ पसरून. पुन्हा एकदा मुक्त चांदण्यांसारखं आभाळभर जाऊ पसरून. अशी सुंदर अशी कविता लिहून त्याला संध्याकाळी आल्यावर देते. ती वाचून त्याच्या मनात जेवढा राग आहे, रुसवा आहे, तो सगळा काही निघून जातो. दोघे पण एकमेकांना सॉरी बोलतात आणि नव्याने संसाराची सुरुवात करतात आणि पुन्हा एकदा नवरा बायकोचं नातं विसरून मुक्त चांदण्यांसारखं आभाळभर पसरून जातात. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.